वादविवाद करायला करणार ताई, करणार एकदम ताई, मराठी ताई, जाधव ताई, 100%. चला चला धन्यवाद ताई, चला 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 धन्यवाद, चला धन्यवाद, चला ज्ञानेश्वर, हे ज्ञानेश्वर हो पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भारतीय जनता पार्टी, छत्रपती शिवाजी महाराज, पाच तारखेला बी आम्ही बहिष्कार टाकतो. बोलणं चालू आहे ना, विनंती करते हात आम्ही जिजाऊंचे लोक काय बाकी असा विषय साहेब पडशाल. चहा घ्या. काकाजी थोडासा कॅमेरा बंद करा 5 मिनिटं. कॅमेरा मीडियावाल्याला विनंती, थोडं कॅमेरा बंद करा 5 मिनिटं. अरे बंद करा नाही यार तुम्हाला. अरे कॅमेरा खाली करणार भैया. दादा ऐका ना, आम्हाला हायलाइट नाही व्हायचंय. जेव्हा शपथ मी विसरून गारखेडा मंडळाची बैठक होत्या मग बैठक आहे ना ताई गारखेडा बसा ना तुम्ही पण गारखेडा मंडळात तुम्ही बसा. आम्ही गारखेडा मंडळात नाही आलो. माझ्या समोर कशाला घालवलं कॅमेरा. काल ज्या तुमच्या बीजेपीच्या ज्या महिला आमच्या दादांना भेटायला आल्या होत्या, विचारपूस करायला आल्या होत्या की डायरेक्ट आणि कसं काय समजा 17 दिवसाचं उपोषण झालं आणि त्यांना ऍडमिट केलेलं. सगळ्या आता मंत्री महोदय कुठलंही व्यक्तिगत काम करणार नाही, पक्षाचं बैठक नाही. ॲक्च्युली काय झालं, थोडा गैरसमज झाला. आमच्या ज्या महिला होत्या, आमच्या त्या महिलांच्या जे पोस्टिंग चालू होते सध्या, जे वातावरण थोडंसं इकडे तिकडे आहे, त्यांनी आमच्या महिलांच्यावर खूप अश्लील भाषेमध्ये त्यांनी फेसबुकवर कमेंट्स केल्या होत्या खूप, की ही महिला अशी आहे तशी आहे. मी तुम्हाला टी व्हीवर सांगू पण शकत नाही, अशा प्रकारचं बऱ्याच लोकांनी संबोधलं होतं. तर त्यांना असं वाटलं की बाबा आपण हे जर जरंगे पाटलांचे समर्थक असतील तर आपण त्यांना जाऊन विनंती करू की बाबा तुम्ही तुमच्या समर्थकांना समजावून सांगा की बाबा महिलांना असे कमेंट्स करू नका, एवढं त्यांचं म्हणणं होतं.
पण हे त्यांनी तिथं जायची गरज नव्हती असं माझंही मत आहे. आणि व्यक्तिशः मी त्यांना समज दिली आहे की तुम्ही न विचारता असं करायला नको होतं, आणि त्यांनी ते केलं. त्याबद्दल आता पार्टीनी या गोष्टीची दखल घेतली आहे की अशा प्रकारे तिथं जायची काहीच गरज नव्हती. जे काही करायचं होतं तर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करता आलं असतं, पण त्यामुळे आता त्याच्यावर आम्ही शो कॉज नोटीस दिलेली आहे आणि त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणं मागून घेऊ, आणि म्हणणं जर योग्य नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. आम्ही त्याचं म्हणणं आल्यावरच आपण बोलू त्यांचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या गोष्टीत. आणि ही पक्षाची लाईन नाही आहे, पक्षाने काय असं ठरवून काही सांगितलेलं नव्हतं त्यांना की जा म्हणून. त्यामुळे पक्ष त्यांना एक नोटीस दिली आहे काल मी, त्यांचं 1-2 दिवसात रिप्लाय येईल. त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावर योग्य ते निर्णय वरिष्ठ सगळे घेतील. थँक्यू सर. दुसरं कोणी बोलायचं नाही म्हणून. पण सांगा तरी असा प्रकार घडला होता काल, आज तुम्हाला काही महिला भेटल्या, काय बोलू? काल जारंगे पाटील साहेबांना आमच्या काही भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी भेटल्या होत्या, आणि त्यांनी महिलांबद्दल जे अपशब्द फेसबुक आणि ट्विटरवर याच्यावर वापरले जातात त्याच्याबद्दल त्यांनी विनंती केली की हे तुमचे फॉलोअर्स आहेत, तुम्हाला मानणारा वर्ग आहे, तर त्यांना कृपया आपण समजून सांगावं की महिलांच्याबद्दल असे कुठलेही अपशब्द वापरू नये. म्हणून त्यांची काल भेट झाली. आज काही समाजातल्या महिला आल्या होत्या, त्यांचं म्हणणं होतं की असं हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना बोलणं काही बरोबर नव्हतं. ऑलरेडी आमच्या पक्षाने शिस्तभंगाची जी कारवाई असते त्याची नोटीस त्यांना दिलेली आहे अध्यक्ष साहेबांनी, आणि नक्कीच शिस्तभंग झाले असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. धन्यवाद. बरं, एक मिनटं त्याचं उत्तर देऊन टाकतो. एक डोंगरे म्हणून N2 मधले कार्यकर्ते आहेत, काल माझ्याकडे ते ह्या अगोदर पण संभाजीनगरला पण आले होते. त्यांनी जालना DPDCमधून मला निधी मिळावा आणि तांडा वस्तीमधून मला निधी मिळावा म्हणून मला त्यांनी पत्र दिलं होतं. मी त्यांना त्यांचं देवेंद्र फडणवीस फाउंडेशन ह्या नावाने ते पत्र देतात. मी त्यांना म्हटलं बाबा हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाचं फाउंडेशन असेल तर त्याच्यावर त्यांची सही घेऊन ये, मी नक्कीच तुला निधी देईन. पण काल तो पुन्हा मुंबईत आला. त्याने माझ्या ऑफिसमध्ये मला सांगितलं की साहेब मी तुम्हाला त्याशी सांगितलं होतं आज मला तुम्ही हे द्यावं अशी. मी म्हटलं बाबा तुला मी एकदाच सांगितलं की अशी सिस्टम कुठली नाही, पण जर तुला पैसे पाहिजे असतील, निधी पाहिजे असेल तर आम्हाला एकतर देवेंद्रजींच्या नावाचं तू लेटरहेडचा वापर करतो तर त्यांची सही मिळाली पाहिजे. त्यांनी जर मला सांगितलं तर नक्कीच तुझा विचार करेल. पण तरी तो आर्ग्युमेंट करत होता. शेवटी आमच्या शिपायाने वगैरे त्यांना सांगितलं तू बाहेर जा. धक्काबुक्की झाली वगैरे असं? धक्काबुक्की काय, माझ्याकडे 10 जण बसले होते. 10 जणांसमोर काय आम्ही धक्काबुक्की करत एवढा मंत्री अजून दावा आहे तसा. त्यांनी प्रूफ दाखवावं. कुठेतरी व्हिडिओ कुठेतरी, आता तुम्ही जर शूट करता तिकडे पण 20 लोक होते माझ्या ऑफिसमध्ये, कोणीतरी शूट केलं असेल ना. माझं म्हणणं जर त्याला धक्काबुक्की झाली किंवा मारहाण झाली तर त्याने हे दाखवावं, व्हिडिओ दाखवावं त्याला मारहाण केलं तर. धन्यवाद. काय निमित्ताने तुम्ही त्यांना भेटायला गेला होता? खरं तर आम्ही कालपासूनच भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांना भेटण्यासाठी जाणार होतो, परंतु आज आम्ही इथे या ठिकाणी आलो की काल जे काही भाजपच्या ज्या काही महिला पदाधिकारी आहेत त्यांनी जे गॅलेक्सी हॉस्पिटलला जाऊन जो धुडकूस घातला तो खरंच अतिशय निंदनीय आहे. सगळ्यात पहिले खरं तर पेशंटला बघायला जात असताना त्या ठिकाणी अगदी भाषा ही सभ्य असायला पाहिजे आणि सात्वंतनाची असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पेशंटला भेटायला जात असताना तिथे फळ न्यायला पाहिजे, फ्रूट न्यायला पाहिजे, ज्यूस न्यायला पाहिजे. तिथं तुम्ही संविधान घेऊन गेलात, तुम्हाला दाखवायचं काय होतं? तिथं संविधान सांगून तिथं दाखवायचं काय होतं? अतिशय चुकीचं हे त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे. संविधानाचा सुद्धा त्या ठिकाणी अपमान केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा होता की त्यांना त्यांच्या फॅन्समध्ये फॉलोअर्समध्ये काही चुकीच्या कमेंट्स हा मराठा समाजाचे लोक करताय. त्या ताईला मला हे सांगायचं आहे की ताई आम्ही सुद्धा सोशल मीडिया वापरतो, आम्हाला सुद्धा हजारो लाखोनी फॉलोअर्स आहेत आणि आम्हाला सुद्धा अशा कधीच चुकीच्या कमेंट येत नाही. आणि चुकीच्या कमेंट जर तुला आले असतील तर त्याला सायबर सेल IT सेल इथे कायद्याने स्थापन केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील काय कुठल्या सायबर सेलचे किंवा IT सेलचे अध्यक्ष नाही जे की तू त्यांना तिथं जा विचारण्यासाठी गेली. तरीसुद्धा तुझ्या गोष्टीचं समर्थन त्यांनी दादानी केलं की मी ह्या गोष्टीचं समर्थन कधीच करणार नाही की महिलांचा जर अपमान होत असेल तर. पण तिचं जे काही वागणं होतं कालचं, जी काय आरेरावाची भाषा होती ती अतिशय निंदनीय होती. आज आम्ही त्यांच्या पदाधिकारी जे आहेत शिरीष बोरळकर आणि
अतुल सावे सर यांना ते सांगितलं आहे की तुम्ही पक्षाच्या पाठीमागून, महिलांच्या पाठीमागून जर काही राजकारण करत असाल पक्षासाठी तर ते आम्ही खपून घेणार नाही, कारण मराठा समाजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मतदान करतो. मराठा समाजाला गृहीत धरू नका, तिला समज द्या आणि तिचा राजीनामा आजच्याच घ्या. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तिचा राजीनामा आम्ही आजच्याच घेतो. तिच्यावर कारवाई कालपासून झालेली आहे. काय नाव आपलं? डॉक्टर मनीषा मराठे, छत्रपती संभाजीनगर. काही भेट घेतली त्याच्यामध्ये तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं का? नंतर काय चर्चा होती? मला एक म्हणायचं आहे, ती कोण ताई होती तिला तर काही मी ओळखत नाही, पण ती पक्षाचे गमछे घेऊन तिथे आली आणि अगदी अरेरावी पद्धतीने धुडगूस घालतच ती आली. तिला एवढं कळायला पाहिजे होतं की ते एक पेशंट आहे मनोज दादा, आणि तिचं म्हणणं होतं की मला अश्लील भाषेत कमेंट केल्या जातात. मुळात ती मराठा समाजाचीच मुलं कशावरून आहेत? असे खूप फेक अकाउंट आहेत की ज्या फेक अकाउंटवरून आमच्या पण समाजाच्या मुलींना, महिलांना ते टार्गेट केलं जातं आहे. तर मग तिचं काम काय होतं? आता ह्यांचं सरकार आहे ना, ह्यांच्या सरकारमध्ये IT सेल आहे, IT सेलकडे जायचं होतं त्यांनी, ते जरांगे पाटलांकडे गेले. जरांगे आता त्यात काय करू शकत होते? आणि पेशंट असताना ह्या बाईंची बोलण्याची पद्धत अरेरावीची होती. डायरेक्ट त्यांनी हल्लाबोल केल्यासारखंच झालं आणि हे अत्यंत चुकीचं पद्धत आहे. आणि ते संविधान घेऊन आल्या. मला काय म्हणायचं, ओ ताई तुम्ही ज्या कोणी असेल मी तुम्हाला ओळखत नाही, ज्यावेळेस आमच्या आई बहिणींवर लाठी हल्ला झाला, त्यांचे डोके फोडल्या गेली, तेव्हा तुमचं संविधान कुठं होतं ताई? तुम्ही तर कुठे दिसल्याच नाही, कुठल्या बिळात होतं तेही आम्हाला माहिती नाही. मग आता आम्ही जेव्हा त्यांचे जे शिरीष बोराळकर साहेब आणि अतुल सावे साहेब यांना जेव्हा भेटलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पक्ष तिच्यावर कार्यवाही करेल. तर माझं काय म्हणणं आहे, पक्षाने मराठा समाजाला आता गृहीत धोरणं सोडावं, अन्यथा पक्ष म्हणून आम्ही मराठा समाज त्यांना गृहीत धरायला लागू. आम्ही पण त्यांना निवडणुकीच्या काळात गृहीत धरू. पक्षाने त्या बाईवर योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि त्या बाईने माफीसुद्धा मागितली पाहिजे की माझ्याकडनं जे झालं ते चुकीनं झालं आणि चूक झाली आहे, त्याच्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आहे. काय नाव आपलं? ॲडव्होकेट सुवर्णा मोहिते पाटील, छत्रपती संभाजीनगर.